नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्युशन प्रॉब्लेम नंबर 4. मित्रांनो 3 प्रॉब्लेम चॅनलवर अपलोड झालेले आहेत. चौथा प्रॉब्लेम आपण आता बघतोय. A, B and C were partners sharing profit and losses in the ratio of 5:3:2. मित्रांनो ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2. दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर फर्म ऑन 31st December 2023 वेन देअर फायनान्शियल पोझिशन वॉज ॲज फॉलोज. त्यांनी ठरवलेलं आहे त्यांचा बिझनेस त्यांना डिझॉल्व करायचा आहे 31 डिसेंबर 2023ला आणि त्यांची फायनान्शियल पोझिशन आपल्याला दिलेली आहे, म्हणजे बॅलन्स शीट आपल्याला दिले 31 डिसेंबर 2023चं. मित्रांनो बॅलन्स शीटमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश बॅलन्स कोणता आहे आणि किती आहे. मित्रांनो कॅश बॅलन्स आहे 10,000 आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय काय आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो या टॉपिकची मेन थीम आहे आपल्याला बिझनेस डिझॉल्व करायचा आहे, म्हणजे थोडक्यात व्यवसाय बंद करायचा आहे. हे 3 पार्टनर्स होतात, त्यांचा व्यवसाय बंद करणार. बंद करताना ते काय करणार, ॲसेट रिअलाइज करणार, म्हणजे ॲसेट विकणार आणि ॲसेट विकून आलेले पैसे लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरणार. मग पेटंट, लँड, स्टॉक, डेटर्स ह्या सगळ्या ॲसेट्स रिअलाइज होतील, विकल्या जातील आणि त्यातून त्यांना आता ह्या लायबिलिटीज पेड करायच्या आहेत. पण लायबिलिटीज पेड करताना त्याला एक विशिष्ट सिक्वेन्स असतो आणि त्या सिक्वेन्सनेच लायबिलिटीज पेड करायच्या असतात. मग लायबिलिटीजमध्ये आपल्याला कॅपिटल दिले, रिझर्व्ह आहे, क्रेडिटर्स आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे आणि एज लोन आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी रिझर्व्ह जो आहे तो रिझर्व्ह आपण काय करत असतो, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. मग रिझर्व्ह आपण पेड करत नाही तर तो कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. रिझर्व्ह म्हणजे राखीव निधी. त्यानंतर आता आपण पुढे बघितलं तर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट या 2 आहेत थर्ड पार्टी लायबिलिटीज. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्या आपल्याला अगोदर पेड कराव्या लागतील. सगळ्यात अगोदर आपण क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट देणार. त्यानंतर हे आहे एज लोन, म्हणजे हे आहे पार्टनर्स लोन. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज नंतर आपण पार्टनर लोन पेड करणार आणि त्यानंतर मग जे पार्टनर्स आहेत त्या पार्टनरचं पेमेंट करणार, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल ए बी सी या तिघांचं त्या ठिकाणी आपण पेमेंट करणार. मित्रांनो बॅलन्स शीट नंतर आपण पुढे बघूयात. ॲडजस्टमेंट आहेत, त्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय, इट वॉज डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट कॅश ॲज अँड व्हेन अवेलेबल इन देअर ड्यू ऑर्डर. The partners also decided that after the third party liabilities have all been paid to provide a sum of ₹3,000 to meet contingent liabilities. मित्रांनो थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्यानंतर आपल्याला 3,000ची प्रोव्हिजन करायची आहे. प्रोव्हाइड अ सम ऑफ ₹3,000 टू मीट कॉन्टिंजंट लायबिलिटीज. कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणजे अचानक त्या ठिकाणी उद्भवणारी जी काही देणी आहे ती देण्यासाठी आपल्याला 3,000 रुपयाची प्रोव्हिजन करून ठेवायची आहे. कधी, थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्यानंतर. द ॲसेट्स वेअर रिअलाइज ॲज फॉलोज. आणि ॲसेट रिअलाइज केलेले आहेत, ॲसेट विकलेले आहेत आणि ॲसेट विकून आलेले पैसे या ठिकाणी आपल्याला खाली दिसत आहे. मित्रांनो 10 जानेवारीला डेटर रिअलाइज करून 10,000 रुपये मिळाले. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2024ला स्टॉक रिअलाइज करून 11,200 रुपये मिळाले. त्यानंतर 23 मार्च 2024ला स्टॉक रिअलाइज करून 7,800. 30 एप्रिल 2024ला लँड रिअलाइज करून, म्हणजे लँड विकून आपल्याला 34,000 रुपये मिळालेले आहेत. मित्रांनो हे आलेले पैसे आपल्याला लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरायचे आहेत. त्यानंतर ऑन 27 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024ला काय झाले बघा, कॉन्टिंजंट लायबिलिटीज वेअर ॲक्च्युअली सेटल्ड फॉर ₹2,000. मित्रांनो आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीसाठी 3,000 रुपयाची प्रोव्हिजन केली होती, पण ॲक्च्युअली 2,000 रुपये या ठिकाणी खर्च आलेला आहे आणि म्हणजे 1,000 रुपये आपले तसेच शिल्लक आहेत. ते आपण सर्वात शेवटी फायनल ग्रॉस रिअलायझेशनच्या वेळेला अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश
कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मित्रांनो आपल्याला 2 स्टेटमेंट तयार करायचे आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हा प्रॉब्लेम संपलाय. आपण पूर्ण प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. यानंतर जातोय आता आपण पुढच्या स्टेटमेंटकडे. मित्रांनो हे आहे पहिलं स्टेटमेंट, स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल. अतिशय सोपं आहे स्टेटमेंट तयार करायला. पहिला कॉलम असतो पर्टिक्युलर आणि दुसरा असतो कॅपिटल. त्या कॅपिटलमध्ये ए, बी आणि सी. सुरुवातीला आपण घेणार मित्रांनो कॅपिटल बॅलन्स, जो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसत आहे. एचा कॅपिटल बॅलन्स 30,000, बीचा 12 आणि सीचा 10,000. त्यानंतर मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच रिझर्व्ह आहे म्हणजे राखीव निधी, तो आपण काय करतो कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. 5:3:2 हा पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्या रेशोमध्ये आपण ॲड करणार. रिझर्व्हची रक्कम आहे 10,000. मग 10,000 5:3:2 मध्ये कसा ॲड होईल, तर 10,000 भागिले ह्या रेशोची बेरीज करा. रेशोची बेरीज सुद्धा 10च येते. 10,000 भागिले 10 उत्तर मिळेल 1,000. 1,000 गुणिले 5 5,000. 1,000 गुणिले 3 3,000 आणि 1,000 गुणिले 2 2,000. 5,000 3,000 आणि 2,000. ही रक्कम ॲड केल्यानंतर त्याला म्हणणार ॲडजस्टेड कॅपिटल. मित्रांनो हा मिळाला आपल्याला ॲडजस्टेड कॅपिटल 35,000, 15,000 आणि 12,000. आता नेहमीप्रमाणे आपण त्या ठिकाणी घेणार प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2 आणि त्यानंतर आपण युनिट व्हॅल्यू काढणार. युनिट व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, ॲडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 35,000 भागिले 5 7,000. 15,000 भागिले 3 5,000. 12,000 भागिले 2 6,000. मित्रांनो आता युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान रक्कम जी असते त्याला आपण बेस मानतो. बेस आहे बी आणि तो आहे 5,000. मग बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि त्याला आपण म्हणणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी. मग आता 5,000 गुणिले 5 25,000. 5,000 गुणिले 3 15,000 आणि 5,000 गुणिले 2 10,000. मित्रांनो या रकमा आपण काय करणार, ॲडजस्टेड कॅपिटलमधनं लेस करणार आणि जो बॅलन्स येईल त्याला म्हणणार सरप्लस कॅपिटल. 35,000 वजा 25,000 10,000. 15,000 वजा 15,000 डॅश आणि 12,000 वजा 10,000 2,000. मित्रांनो हा सरप्लस कॅपिटल मिळाला. पुन्हा आता हा दोघांचा बॅलन्स आहे. जोपर्यंत एक जणाचा बॅलन्स शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपल्याला हीच स्टेप पुन्हा पुढे करायची आहे. पुन्हा आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो घेणार 5:3:2. फक्त 5 आणि 2 घेणार. बघा 5 प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो नंतर आपण काढणार युनिट व्हॅल्यू. मित्रांनो युनिट व्हॅल्यू या पद्धतीनं युनिट व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर सरप्लस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे 10,000 भागिले 5 उत्तर आलं 2,000. 2,000 भागिले 2 1,000. मग आता युनिट व्हॅल्यूमध्ये जी रक्कम लहान असते त्याला गुणिले आपण काय करतो प्रॉफिट शेअरिंग रेशो. युनिट व्हॅल्यूमध्ये सीची रक्कम लहान आहे 1,000 आणि 1,000 गुणिले आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो करणार आणि पुढच्या लाईनवरती लिहिणार आपण लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी. मग आता बेस आहे 1. 1,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 5. 1,000 गुणिले 5 5,000. 1,000 गुणिले 2 2,000. मित्रांनो ही रक्कम आपण सरप्लस कॅपिटलमधनं लेस करणार आणि सर्वात शेवटी जो बॅलन्स राहतोय तो आहे ॲब्सोल्यूट सरप्लस. 10,000 मधून 5,000 गेले खाली 5,000 शिल्लक राहिले. पुन्हा 2,000 मधून 2,000 गेले खाली डॅश. मित्रांनो ॲब्सोल्यूट सरप्लस आला 5,000. या ठिकाणी आपलं पहिलं स्टेटमेंट कंप्लीट होतं. मित्रांनो यानंतर आपण दुसऱ्या स्टेटमेंटला सुरुवात करणार आहोत. ते स्टेटमेंट आहे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मित्रांनो सरप्लस कॅपिटल मेथडने आपल्याला ही स्टेटमेंट बनवायचं आहे. कॉलम नेहमीप्रमाणेच आहे. पहिला कॉलम असतो डेट, दुसरा पर्टिक्युलर आणि तिसरा कॅश. हे 3 कॉलम मित्रांनो कंटिन्युअसली तेच येतात. हे पहिले 3 कॉलम असतात, त्यामध्ये काहीही बदल नाहीये. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज. मित्रांनो थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. थर्ड पार्टी लायबिलिटीज नंतर आपण घेणार आहोत पार्टनर्स लोन. त्यामध्ये आहे एज लोन. म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटीजचे 2 कॉलम, त्यानंतर एज लोनचा 1 कॉलम आणि त्यानंतर सर्वात शेवटी कॅपिटल बॅलन्स. त्यामध्ये ए, बी आणि सी. मित्रांनो आता आपण घेणार 1 जानेवारीला बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटनुसार आपल्याला बॅलन्सेस घ्यायचे आहेत. कॅश बॅलन्स आहे 10,000. क्रेडिटर्स आहे 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 2,500. एज लोन आहे 6,500 आणि त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेसमध्ये 30,000 12,000 आणि 10,000. मित्रांनो यानंतर आपण काय करणार, तर जो रिझर्व्ह आहे रिझर्व्हचा बॅलन्स काय करणार कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करणार. तो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲड करणार 5:3:2. मग 5,000 3,000 आणि 2,000 या पद्धतीनं रिझर्व्ह आपला ॲड झालेला आहे. रिझर्व्ह ॲड केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मग बॅलन्स ड्यू म्हणजे कॅश बॅलन्स 10,000.
क्रेडिटर्स 10, बँक ओव्हरड्राफ्ट 2500, एज लोन 6500. त्यानंतर फक्त आता या ठिकाणी रिझर्व्ह ॲड करून रक्कम खाली घ्यायची. 30 आणि 5 35,000, 12 आणि 3 15,000, 10 आणि 2 12,000. मित्रांनो, आता आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करायचे आहेत. आता थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणत्या आहेत? तर थर्ड पार्टी लायबिलिटीज दोन आहे. एक आहे क्रेडिटर्स आणि दुसरी आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आता दोघांमध्ये अगोदर कोणाला पैसे द्यायचे? दोनही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, दोघांना पण सोबत पैसे द्यायचे. मग सोबत कसे पैसे देणार? आपल्याकडे तर कॅश बॅलन्स 10,000 रुपयेच आहे आणि आपल्याला द्यायचे क्रेडिटरचे 10,000 आणि बँक ओव्हरड्राफ्टचे 2,500, असे मिळून 12,500 द्यायचे. आपल्याकडे तेवढे पैसे शिल्लक नाहीये. मग आपण काय करणार? त्या ठिकाणी प्रो राटा रेशो काढणार. म्हणजे त्यांचा जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सवरनं रेशो काढणार. मित्रांनो, क्रेडिटर आहे 10,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे 2,500. यावरून रेशो कसा काढणार? तर शेवटचे 2 शून्य गेले, खाली राहिले 100 आणि 25. म्हणजे 25 एक 25 आणि 25 चौक 100. म्हणजे या ठिकाणी रेशो मिळाला 4:1. 4:1 हा या ठिकाणी यांचा प्रो राटा रेशो मिळाला आपल्याला. मग 10,000 रुपये देणार आपण. कसे देणार? 4:1 रेशोमध्ये. कॅश कॉलममध्ये 10,000 लिहिणार आणि 4:1 10,000 भागिले जर आपण 5 केलं तर उत्तर मिळालं आपल्याला 10,000 भागिले 5, म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल 2,000. 2,000 गुणिले 4 8,000 आणि 2,000 गुणिले 1 2,000. मित्रांनो, 8,000 येतील क्रेडिटरला आणि बँक ओव्हरड्राफ्टला येतील 2,000. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश असेल, क्रेडिटर्समध्ये 2,000, बँक ओव्हरड्राफ्टमध्ये 500 आणि पुढचे बॅलन्स आहेत तसेच येतील. मित्रांनो, या ठिकाणी कॅश आपली संपलेली आहे. आता आपण जाणार या ठिकाणी रिअलायझेशन ऑफ डेटर्स. सुरुवातीला डेटर्स रिअलाइज करून आपल्याला रक्कम मिळालेली आहे 10,000 आणि ते 10,000 आपण कशासाठी वापरणार? तर आता मित्रांनो, आपण 10,000 दिलेत, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्टचे 10,000 दिलेत, आपले 2,500 आणखीन द्यायचे राहिलेले आहेत. मग ते 2,500 आपण या ठिकाणी पेड करणार. रिअलायझेशन ऑफ डेटर्स 10,000 लिहिले. त्यानंतर लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट ऑन प्रो राटा बेसिस 4:1 या रेशोमध्ये. कॅश कॉलममध्ये रक्कम लिहिणार 2,500 आणि 2,000 रुपये क्रेडिटरचे आणि बँक ओव्हरड्राफ्टचे राहिलेले 500 रुपये, हे दोन पैसे, ह्या दोघांच्या रकमा आपण या ठिकाणी पेड करणार. खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. 10,000 मधून 2,500 गेले, खाली राहिले 7,500. मित्रांनो, क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम आता पेड झालेली आहे. दोघांच्या कॉलममध्ये डॅश असेल, त्यानंतर बाकीच्या रकमा आहेत तशाच येतील. आता थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक प्रोव्हिजन करायची आहे. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेल्या नुसार लेस, आता आपण त्या ठिकाणी काय करणार? लेस प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज आफ्टर द रिपेमेंट ऑफ थर्ड पार्टी लायबिलिटीज. थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणजे क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्टची रक्कम पेड केल्यानंतर आपल्याला 3,000 रुपयाची या ठिकाणी प्रोव्हिजन करायची आहे कॉन्टिंजंट लायबिलिटीजसाठी. ती रक्कम आपण या ठिकाणी मायनस करणार. मग बँक बॅलन्समधून त्या ठिकाणी ती रक्कम, कॅश बॅलन्समधून त्या ठिकाणी ती रक्कम मायनस होईल. 7,500 मधून 3,000 रुपये मायनस केले तर खाली या ठिकाणी जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला आपण या ठिकाणी बॅलन्स ड्यू म्हणणार. कॅश कॉलममध्ये असेल 4,500 आणि बाकीचे बॅलन्स आहेत तसेच येतील. मित्रांनो, थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करून झाल्यात, कॉन्टिंजंट लायबिलिटीसाठी प्रोव्हिजन करून झाली. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल चे पैसे द्यायचे आहेत. सुरुवातीला ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट. सरप्लस कॅपिटल स्टेटमेंटनुसार आपल्याला पैसे द्यायचे. कसे द्यायचे? तर सुरुवातीला मित्रांनो आपण देणार ॲब्सल्यूट सरप्लसचे 5,000 आणि त्यानंतर लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी हे 5,000 आणि 2,000. हे दोन पेमेंट आपल्याला पार्टनर्स कॅपिटलचे करायचे आहेत आणि त्यानंतर राहिलेले पैसे पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार. तर मित्रांनो, आपल्याकडं कॅश आहे 4,500 आणि आपल्याला द्यायचे आहेत 5,000. ॲब्सल्यूट सरप्लसचे 5,000 द्यायचे, पण जेवढे आहे आपण तेवढे देणार. लेस पेड टू ए 4,500, जेवढे पैसे आहेत तेवढे आपण देणार. मित्रांनो, जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. एवढा पैसे आपले द्यायचे आहेत. कॅश कॉलममध्ये डॅश आणि 6,500 मधून 4,500 गेले, खाली 2,000. बाकीच्या रकमा आहे तशाच येतील. मित्रांनो, आणखीन आपले ॲब्सल्यूट सरप्लसचे 500 रुपये द्यायचे बाकी आहेत, पण पैसे नाही आहे. आता 17 फेब्रुवारीला आपल्याला पैसे मिळत आहेत. कुठून पैसे मिळत आहेत आपल्याला? तर रिअलायझेशन ऑफ स्टॉक रिअलाइज करून आपल्याला मिळाले 11,200.
11,200 या ठिकाणी मिळालेले आहेत. हां, सॉरी मित्रांनो, वरच्या स्टेपमध्ये आपण एज लोन पेड केलेलं आहे. काय पेड केलंय आपण? एज लोन आणि ते एज लोन आहे 6,500. मी या ठिकाणी ॲब्सोल्यूट सरप्लसची रक्कम म्हटलं ती नाहीये. तर थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्यानंतर आपल्याला द्यायचे आहेत पार्टनर लोन आणि पार्टनर लोन आहे एचं लोन आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकतो थर्ड पार्टी लायबिलिटीज नंतर ए लोन आहे 6,500 आणि त्यानंतर मग ॲब्सोल्यूट सरप्लसची रक्कम देणार आहोत आपण. या ठिकाणी आपण लेस एज लोन पेड केलं या ठिकाणी 4,500 आणि त्यानंतर खाली बॅलन्स ड्यू राहिला आहे. आणखीन आपल्याला या ठिकाणी एज लोनचे 5,000 आणि 6,500 म्हणजे आणखीन 2,000 रुपये द्यायचे आहेत. तर ते आता या ठिकाणी आपण रिअलायझेशन ऑफ स्टॉकची रक्कम घेतली 11,200. त्यामधनं आणखीन 2,000 रुपये एज लोनचे पेड करणार लेस एज लोन पेड आणि ते एज लोन पेड या ठिकाणी एज लोनच्या कॉलममध्ये घेणार आणि खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो कॅश कॉलममध्ये 9,200 एज लोन पेड करून झालं त्या कॉलममध्ये डॅश आणि बाकीच्या राहिलेल्या रकमा आहेत तशाच येतील. मित्रांनो आपल्याकडं पैसे शिल्लक आहेत 9,200. आता आपल्याला द्यायचं आहे ॲब्सोल्यूट सरप्लसची रक्कम द्यायची आहे या ठिकाणी 5,000. आपल्याकडं 5,000 रुपये आहे आपण देऊ शकतो. या ठिकाणी हे 5,000 या ठिकाणी आपण पेड करणार लेस पेड टू ए 5,000 आणि खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो कॅश कॉलममध्ये 4,200 शिल्लक राहिले. त्यानंतर एज कॅपिटलमध्ये 30,000 बीमध्ये 15 आणि सीमध्ये 12,000. मित्रांनो आपल्याकडे 4,200 रुपये शिल्लक आहेत. आता आपल्याला द्यायचे आहेत लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सीचे 5 आणि 2 7,000 द्यायचे आहेत. तर आपल्याकडे जेवढे आहे 4,200 आपण तेवढे या ठिकाणी देणार. आपल्याला द्यायचे 7,000 आपल्याकडे आहे 4,200 आहे तेवढे आपण देणार. लेस पेड टू ए अँड सी 5-2 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्या रेशोमध्ये देणार. मग 4,200 कसे जातील 3,000 आणि 1,200 या पद्धतीनं ते पैसे एला आणि सीला देणार. खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश असेल. त्यानंतर 30मधून 3,000 गेले 27,000. त्यानंतर 1,515 आणि 12,000मधून 1,200 गेले खाली राहिले 10,800. मित्रांनो आता पैसे पुन्हा संपलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण घेणार 23 मार्चला रिअलायझेशन ऑफ स्टॉक. आता स्टॉक रिअलाइज करून आपल्याला मिळालेले आहेत 7,800 आणि आपल्याला मित्रांनो द्यायचे आहेत आणखीन ए आणि सीचे 2,800 आणि ते आपण देऊ शकतो. मित्रांनो हे 2,800 कोणते आहे तर सरप्लस कॅपिटलचे म्हणजे लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी त्यामधले आणखीन 2,800 द्यायचे बाकी आहेत ते देऊ शकतो. ते आता देणार. ते कसे देणार तर या ठिकाणी 2,000 आहेत एचे आणि 800 रुपये आहेत सीचे. खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. 7,800 मधनं 2,800 गेले खाली राहिले 5,000. त्यानंतर 27,000 मधून 2,000 गेले 25,000 आणि 10,800 मधून 800 गेले खाली राहिले 10,000. मित्रांनो आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 5,000 जेवढा बॅलन्स आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करून झाल्या पार्टनर्स लोन पेड करून झालंय. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटलचे पैसे देऊन झालेले आहेत. आता जे पैसे आहेत ते आपण तीनही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार. लेस पेड टू ए बी अँड सी 5:3:2. 5,000 कसे देणार तर 2,500 1,500 आणि 1,000. त्यानंतर जो बॅलन्स शिल्लक असेल त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये असेल मित्रांनो डॅश एज कॅपिटलमध्ये 22,500 बीज कॅपिटल 13,500 आणि सीज कॅपिटल 9,000. मित्रांनो आता पुन्हा पैसे संपलेले आहेत. आणखीन एक रिअलायझेशन बाकी आहे 30 एप्रिलला रिअलायझेशन ऑफ लँड रिअलाइज करून आपल्याला 34,000 मिळाले. पण मित्रांनो एक शेवटी ॲडजस्टमेंट आहे तेवढी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. बघा या ठिकाणी आपल्याला ॲड करायचे काय ॲड करायचे ॲड अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज. आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीजसाठी 3,000 रुपयाची तरतूद केली होती पण त्याची ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 2,000 रुपये झाले म्हणजे 1,000 रुपये आपल्याकडे तसेच शिल्लक आहे. ते 1,000 आपण काय करणार आपल्या लँड रिअलायझेशन ऑफ लँडच्या रकमेमध्ये ते ॲड करणार म्हणजे आपल्याकडे आता कॅश झालेली आहे या ठिकाणी 35,000. बॅलन्स ड्यू कॉलममध्ये जर आपण बघितलं तर कॅश आहे आपल्याकडे 35,000 बाकीच्या रकमा आहेत तशाच आहेत. आणि मित्रांनो आता सगळ्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपल्याला आहेत तेवढे पैसे द्यायचे पार्टनर्सला.
त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आपल्याकडे पैसे आहेत 35,000 लेस पेड टू ए बी अँड सी 5:3:2. कॅश कॉलममध्ये 35,000 आणि ते कसे जातील तर 35,000 भागिले 10 जर केलं तर या ठिकाणी उत्तर येईल माझ्या मते 3,500. 3,500 गुणिले 5 17,500. 3,500 गुणिले 3 10,500 आणि 3,500 गुणिले 2 7,000. मित्रांनो या ठिकाणी या रकमा ए बी सीला पार्टनर्सला दिल्यानंतर आणखीनही बॅलन्स शिल्लक राहते म्हणजे तो असेल आपला लॉस. आणि रिअलायझेशन लॉस आहे एचा 5,000, बीचा 3,000 आणि सीचा 2,000. मित्रांनो या पद्धतीनं सगळं पेमेंट करून झालेलं आहे आणि खाली आपला लॉस शिल्लक आहे ए बी सी. मित्रांनो या पद्धतीनं हा प्रॉब्लेम पण या ठिकाणी संपलेला आहे. पण त्यानंतर एक शेवटी वर्किंग नोट दिलेली आहे बघा. ती वर्किंग नोट आपल्याला बनवायची नसते, बनवली तर चांगलीच आहे. पण हे तुम्ही पेमेंट कसं केले, पेमेंट ऑर्डर तुमची काय होते, त्यासाठी आपण ही वर्किंग नोट बनवू शकतो. ही पुस्तकामध्ये तुम्हाला समजण्यासाठी वर्किंग नोट दिलेली आहे बघा. आपण ऑर्डर ऑफ पेमेंट कशा पद्धतीने आपण पेमेंट केले ते या ठिकाणी सांगितले. सुरुवातीला आपण बघा थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केल्यात, त्यामध्ये क्रेडिटर्स आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे. 2 नंबरला आपण प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज, ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज. त्यानंतर आपण पार्टनर्स लोन पेड केले जे आहे एचं. आणि सर्वात शेवटी पार्टनर्स कॅपिटल, त्यामध्ये ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट, सरप्लस कॅपिटल स्टेटमेंटनुसार आपण पार्टनर्स कॅपिटल पेड केलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. 4 प्रॉब्लेम या ठिकाणी आपले कंप्लीट झालेले आहेत. यानंतर राहिलेले सर्व प्रॉब्लेम चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील 1 बाय 1. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.